जय श्रीराम. गुरुमाऊली चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पौराणिक कथा, भजन कीर्तन पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपल्या गुरुमाऊली चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा. आज आपण श्री रामविजय ग्रंथातील अध्याय 12वा दोष ना कोणाचा हा पाहणार आहोत. अरण्यात गेलेला लक्ष्मण परत चित्रकूट पर्वतावर चढत असता त्याने असंख्य सेना चित्रकूटावर येत असलेली पाहिली. ही अयोध्येची सेना आहे हे त्याने ओळखले. त्याला शंका आली की भरतच कैकेयीच्या सांगण्यावरून रामाला मारण्यासाठी सेनेसह आला असावा. म्हणून तत्काळ धनुष्य सज्ज केले आणि भरताच्या सेनेवर बाणांचा वर्षाव सुरू केला. इकडे शत्रुघ्ने आपले धनुष्य सरसावून लक्ष्मणाचे बाण तोडू लागला. त्या दोघांच्या बाणांनी आकाश व्यापले. सुसो असा आवाज सुरू झाला. ऋषी मंडळी घाबरली. त्यांनी हे वर्तमान रामाला सांगितले. ते ऐकून धनुष्यबाण सज्ज करून राम उठले. ते आश्रमातून बाहेर आले. त्यांनी अयोध्येचा ध्वज ओळखला. मग ते लक्ष्मणाला म्हणाले, अरे, हा भरत आपल्या भेटीसाठी येत आहे आणि तू त्याच्याशी युद्ध करतोस. दे ते धनुष्यकडे. असे म्हणून त्यांनी लक्ष्मणाच्या हातून धनुष्यबाण काढून घेतले. तेव्हा समोरून येणारे बाणही बंद झाले. भरताने रामाला पाहिले. तो धावत रामाकडे आला. रामही समोरे गेला. तो लोटांगण घालीत श्रीराम चरणावर पडणार तोच रामांनी त्याला उचलून पोटाशी धरले आणि त्यास प्रेमाने कुरवाळले. ही पहिली श्रीराम भरत भेट होय. नंतर शत्रुघ्नेला रामांनी सीमालिंगन दिले. मागोमाग सुमंत म्हणाला, पलीकडे वशिष्ठ गुरुजी, कौशल्य माता, सुमित्र माता तुझ्या भेटीसाठी आतुर झाले आहेत. धावत जाऊन राम लक्ष्मणांनी त्याच्या चरणावर मस्तक ठेवले. वशिष्ठांनी श्रीरामाला दशरथाच्या निधनाचे वृत्त सांगितले. ते ऐकून राम लक्ष्मणांना फार दुःख झाले. तुझ्या वियोगाने दुःखाने त्यांनी राम राम म्हणत प्राण सोडले. वशिष्ठांनी श्रीरामाचे सत्वन केले. नंतर प्रयागात जाऊन पितेची उत्तरक्रिया करण्यास सांगितले. त्याप्रमाणे श्रीराम लक्ष्मणासह प्रयागात जाऊन पिंडदान करून चित्रकूटावर आले. श्रीरामांनी सर्व प्रजेला दर्शन देऊन सुखावले आणि त्यांचे क्षेम कुशल विचारले. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर ऋषीमंडळे आणि सर्व प्रजाजन रामाच्या सभोवताल बसले असता भरत श्रीरामांना वंदन करून उभा राहिला आणि हात जोडून म्हणाला, हे करुणसागरा रामा, तुझ्या दर्शनाने आम्ही धन्य झालो. आता तू अयोध्येला परत चल. तुझे राज्य तू सांभाळ आणि दशरथ राजाप्रमाणे सर्वांचे पालन कर. ते ऐकताच राम भरताला म्हणाला, मी एक वचनी, एक वाणी, एक पत्नी 14 वर्ष 14 दिवस भरल्याशिवाय मी अयोध्येला परत येणार नाही. मी कैकेयीला किंवा कोणालाही दोषी देणार नाही. भरता, अरे हा ज्याचा त्याचा नशिबाचा भाग आहे. तेव्हा भरत श्रीरामाला म्हणाला, मी तुमच्याशिवाय अयोध्येत जाणार नाही. मी सर्व मंगल्य भोग टाकून नंदीग्रामी तुमची वाट पाहत राहीन. 14 वर्ष 14 दिवस भरताच 15व्या दिवशी तुम्ही न आल्यास मी अग्निकुंडात प्राण देईन. रामांनी भरताचे हे म्हणणे कबूल केले. आपल्या पादुका भरतास दिल्या. भरताने ते आपल्या मस्तकावर धारण करून शोकाला आवर घालत नंतर श्रीराम शत्रुघ्नास म्हणाले, तू अयोध्येला परत जाऊन सुमंताच्या साह्याने राज्यकारभार कर. शेवटी सुमंताला म्हणाले, यथान्य राज्यगाडा सुरळीत चालण्यास तुम्ही शत्रुघ्नेला मदत करा. नंतर त्यांनी दोन्ही मातांचे समाधान केले आणि सर्वांना निरोप दिला. जाताना दोन्ही राण्यांनी सीतेला कुरवाळून तिचा निरोप घेतला. त्यावेळेपासून भरत नंदीग्रामी राहिला. त्याने पर्णकुटी बांधली. तीत रामाच्या पादुका स्थापन केली. मोठ्या भक्तिभावाने त्याची पूजा करीत राम वनवासाहून परत येईपर्यंत तो तेथे तपाशी वेशाने राहिला.
शत्रुघ्न आणि सुमंत रामाच्या पादुकावर छत्र धरून भरताच्या सल्ल्याने राज्यकारभार चालवू लागले. इकडेच राम चित्रकूटावर राहत असता त्यांचा खरा महिमा न ओळखणारे काही ब्राह्मण, काही ऋषी रामाकडे येऊन म्हणाले, रामा, तू इथे राहिला आहेस त्यामुळे आम्हास फार भीती वाटत आहे. त्रिश्री, खर आणि दूषण इत्यादी राक्षस तुझ्यावर मोठे सैन्य घेऊन चाल करणार आहेत. त्यांना रावणाचे सहाय्य आहे अशी बातमी कानावर येत आहे. त्याची आम्हाला फार भीती वाटते. यासाठी तू येथून गेलास तर आमच्यावर उपकार होतील. श्रीरामांनी तुम्ही भिवू नका, कोणत्याही संकटापासून मी तुमचे रक्षण करीन असे आश्वासन दिले. दुसऱ्या दिवशी राम पाहतात तो वाल्मिकीशिवाय सर्व ब्राह्मण आणि ऋषी दूर गेल्याचे रामाच्या दृष्टीस पडले. रामांनी वाल्मिकींचा निरोप घेतला, त्यांना नमस्कार केला आणि दंडकारण्याचा मार्ग ते चालू लागले. याप्रमाणे श्री रामविजय ग्रंथातील 12वे पुष्प संपत आहे. जय श्रीराम.